रामराम शेतकरी बंधूंनो, तर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण सोयाबीनात युरिया फेकला तर आपल्याला उत्पादन जास्त येते. पण जे त्यांची धारणा आहे ही चुकीची आहे. कारण सोयाबीनामध्ये नत्राची एवढी गरज पडत नाही. कारण सोयाबीनच्या ज्या मुळा असतात त्यावरती असतात रायझोबियमच्या गाठी, म्हणजे फोळाफोळांसारखं असते. तर ते काय करतात, जमिनीतलं आणि वातावरणातलं नत्र हे शोषतात आणि झाडाला ते हळूहळू पुरवतात. तर त्यांनी काय होते की झाडाची जी नत्राची म्हणजे गरज असते ते त्यांनीच पूर्ण होऊन जाते. आता जे तुम्ही खतं टाकता 20-20-0-13 झालं किंवा मग 10-26-26 झालं, तर त्यात जे नत्र असते ते पर्याप्त असते. तुम्हाला वेगळं युरिया फेकायची काहीच गरज पडत नाही. त्यांनी उलट सोयाबीन माझावर जायचे चान्सेस असतात. आणि त्यानंतर काय होते की युरिया आपण जर फेकला तर सोयाबीन काय होते की ते वाढते आणि त्याचे पानं पण हिरवेगार होतात. ते जास्तच प्रमाणात वाढलेलं असते, पण तिथं फुलं आणि शेंगा हे कमी लागलेले असतात. हे तुम्ही पहा. जास्त सोयाबीनची वाढ करून काहीच फायदा नाही आहे. तुम्हाला फुलं आणि फळं त्याला शिल्लक लागले पाहिजे, यावर तुमचा भर असायला पाहिजे, जेणेकरून त्यांनीच तुमचं उत्पादन वाढेल. सोयाबीनची हाईट किती आहे त्यावर काहीच डिपेंड नाही करत. उलट जेवढं कमी सोयाबीनची हाईट राहील टोंगळ्यापर्यंत तेवढंच चांगलं. धन्यवाद.